सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा. ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. आपल्याला न्यायदेवतेचं, न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय. इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय. जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कुणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय. मला हेच शब्द बोलण्यासाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकराबाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे, पिढ्यानं पारची, माझी जात मोठी करायची. त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतो. मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होईल असं कधी वागत. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटलं त्यावेळेस बाहेर पण निघता येईल. पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका. मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत. दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांचं कधी ऐकायला मिळालं की त्रास झाला. इथंच मात्र ऐकायला येते, त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय. बरं, हेच ते पोर आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कुणीतरी करतंय. रोडवर पण हेच आहे. कुणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं. ते उंदीर मिशा कोणीतरी येते वगैरे सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आळाच लागतो, असं मला कळालंय. बेट्या तो 2-4 बाऱ्या झालेला आहे. मी फक्त आंदोलनामुळे गती. तो आंतरवालीला पण हेच केलं होतं एकदा. तो या जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगले ओळखून येतो. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती गंड्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खुटा उठली तो पुरा.
अशी चाळे करू नको, तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचं. तुला अशी सवय पैशापुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती बिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळं सावध होईल. माझं समाजाचं पोरा सामना आहे. मी सांगितलं तेवढं करा, मला डबल डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवण आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास देणार आपण कमी नाही. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे, एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत घ्यासाल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसताच मैदानला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना, तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माझ्या जाती. मी नेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं घेऊन दे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व म्हटला पाहिजे. मराठ्याला किंवा पोरा असा होता असे. तिथं पुढे जरी जवळच आझाद मैदानाच्या बाजूला पुढं मला माहित नाही, क्रॉस नाव असे ठेवते बदली जाऊ नये. एकदा कॉर्नर म्हणते, एकदा क्रॉस म्हणते, एकदा काही म्हणते. हातात लांब नाव घेता येणार आणि घेता येणार. जर क्रॉस मैदान आहे कुठंतरी तिथं गाड्या नेऊन लावा, झोपा. जिथं जिथं मैदान असतील तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखी मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी जो पोराची टीम पाठवी आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करणं, या तेलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाच्या अवलादी, हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हारू नये. त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. कोण म्हणलं? असं निरीक्षण नोंदवले की जे बाहेर येणारे लोक आहेत त्यांना विषयवरती थांबवा, असं काही आहे का? किंवा काय ऑर्डर्स आहेत विषयवरतीच थांबवा? मी सांगितलं तुम्हाला, न्याय देवतांनी तुम्हाला अंतर्वेळीत होतो 10 दिवसापूर्वी. गरिबांचा आधार न्याय देवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय दिली. तसं न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. न्यायदेवतेचं बाहेर आला मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का? तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत इथं बसा, हे न्यायदेवता म्हणू शकतो. आपण न्यायदेवता म्हणू शकत नाही.
न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही, पण नियमाचं पालन होणार. आता तुमच्याशी वकील चर्चा केली, 48 तासाची मुदत दिलेली आहे, जेणेकरून हे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे, गाड्या नाहीत, ही सगळी आंदोलक आहेत, ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि इथे थांबतायत, त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टीला अडचण होते आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर. बर, मला नाही माहित, मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय. ते बघा, तुम्ही तरी किमान गावाला जर नसेल, तुम्ही आपला शकंद बघितलेला. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषण तरी किती हाला किती. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्यायदेवता न्याय करल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? कोणाशी काही भेटण्यासाठी कोणी येतंय का? बैठका सतत चालू आहेत सरकारकडनं, तुमच्याशी काही संवाद करतोय का? काय चालू आहे ते तुम्हाला सांगतायत का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे काही निरूप नाही. त्यांच्याच बैठका सुरू असते. लगान घ्यायची चालू असेल त्याच केलं दुसरी. मुख्यमंत्री असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं, त्यांचं कोणी असेल तर चर्चेसाठी मी आहे तिथं. तर तुम्ही तसं सरकारला आवाहन करता की मला काय कुठलंय खेटर. सरकार म्हणताय की कोणीतरी चर्चेला यायला हवं, बोलायला हवं, सांगायला हवं असं म्हणतात. आणि तुमचे काय पायामुळे काय अशी कोणती पद्धत? आम्ही चर्चेला यावं, आमचं करावं, चर्चेला नाही पाठवत आम्ही पुढे. तिकडे गेले फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चा? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येते. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येत आहेत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा. मला शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं, वागणुकीमुळं मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. त्या वागणुकीमुळं ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी 20-25 पिढ्यांना सुद्धा विचार केला नसेल. इतकी परिस्थिती तो आणू शकतो. मराठा आणि कुणबी एकच म्हणणे हा मूर्खपणा आहे, कोर्टाने सांगितलंय. आणि मराठा सामाजिक मागास नाही असं निरीक्षणही नोंदवण्यात आलेलं आहे असं उद्धवांचं म्हणणं. त्याला तर कोली तुम्ही येवल्यावाल्याला खावा कोली तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे. आम्ही त्याच्यावर राहणार. त्याला मी महत्व देत नाही.
ने बस झालं मला थोडं आंदोलन गेलं कोर्ट ने स्पष्ट आदेश दिए हैं कि आज़ाद मैदान छोड़कर बाकी जो इलाके हैं चाहे वो फ्लोरा फाउंटेन हो बाकी की जगह उन्हें खाली करने के आदेश हैं इसको लेकर आप क्या आवाहन करेंगे? फ्लोरा फाउंटेन आणि मुंबईचे वेगळे भाग आहेत म्हणजे आझाद मैदाना व्यतिरिक्त फ्लोरा फाउंटेन आहे. आता सांगितलं अरे हिंदीचं दादा मला लेपाच काय तुला काय सांग मायामुळे तू हिंदी बिघडायची आता मराठी सांगितलं ते तर आपलं तिकडे वागडून घ्यावा नाही कोर्टाच्या आदेशानंतर बोलत होते मनोज जरांगे आणि मराठा आणि कुणबी हे एकच हे फायनल आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आपण उठणार नाही आम्ही भुजबळांना महत्त्व देत नाही असंही त्यांनी म्हटलं. त्याशिवाय न्यायदेवतेचं पालन करायचं आहे कोर्टाच्या निर्णयाचं आपल्याला पालन करायचं आहे असं देखील म्हणालेले आहेत मनोज जरांगे. आजच कोर्टाने या संदर्भात काही आदेश दिलेले आहेत आणि या अनुषंगाने आता मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडली. कोर्टाने आदेशही दिले आणि कोर्टाच्या